अशा पद्धतीने आहे ना आपण माहुली गड इथं जो जाण्यासाठी रस्ता आहे तिथं आलोय। आता इथून आपण समोर जाणार आहे। हे इकडं मंदिर आहे, मंदिराच्या साईडनं इकडनं जाता येते। एंट्री केल्यानंतर जे चेकपोस्ट आहे त्या चेकपोस्टमधून आपण आत आलोय आणि आता आपण इकडनं एंट्री केली आणि नाव वगैरे नोंद केली। नाव नोंद करून आपण सरळ जाणार आहे। तर एखादा कोणी नवीन असेल आणि तो येणार असेल तर असे झाडांवरती असे ॲरो दाखवलेले इथे की कुठं जायचं, काय जायचं, कसं। तर चला जाऊया आपण। ही जी पाऊलवाट आहे त्या पाऊलवाटेला आपण फॉलो करणार आहे। ही पाऊलवाट आपल्याला जिकडे घेऊन जाईल तिकडे आपण जाणार आहे। साडेआठ वाजलं, लवकरात लवकर आपण गडावर कसं जाऊ आणि पुन्हा रिटर्न कसा येऊ हा आपलं टार्गेट राहणार आहे। नमस्कार, आपल्या सगळ्यांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं सरसे स्वागत आहे। आज आपण माऊलीचा जो किल्ला आहे आसनगावजवळ आहे आपण तिथं आलो आहे आणि त्या किल्ल्याला भेट देणार आहे। जेवढं शक्य होईल तेवढं आपण जाण्याचा प्रयत्न करणार आहे। 7:15 वाजली ती जंगलातून रस्ते जाण्यासाठी जी झाडं ती झाडांवरती बोर्ड आहे। तुम्हाला मग सांगितलं होतं या पद्धतीनं एक मिनिट हे अशा पद्धतीचे आहे ती बोर्ड, जायचं कसं काय कसं। अशा पद्धतीचा ब्रिज लागतोय। ह्या ब्रिजवरून जायचं आपल्याला।
40-50% भाग चढून आलो आणि इथं आल्यानंतर थोडा वेळ 2-4 मिनिटं थांबावं, आराम करावा या दृष्टीने आपण थांबलो. 2-4 मिनिटांनी आपण निघणार आहे. तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. पाठीमागं बघा, आज रविवार असल्याने बरेच लोक आले. ते पाठीमागं पण बघू शकता लोक राहिले. हे बघा, लोक कॅम्पिंगसाठी येतात, बॉटल वगैरे प्लास्टिकचा सगळं असंच टाकून देतात. ही गोष्ट योग्य नाही आहे. निसर्गाचं संरक्षण करणं आपलं काम आहे आणि आपण ते पूर्ण प्रामाणिकपणे केलं पाहिजे. तर सगळ्यांना विनंती आहे, खाऊ असेल, पाण्याची बॉटल असेल, ती गडावर आणतो तेव्हा गडावरून पुन्हा खाली घेऊन गेलं पाहिजे. ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आपण बऱ्यापैकी जो भाग आहे तो चढून आलोय आणि तुम्हाला सांगू इच्छितो, जे नवीन असतील, जो पाऊलवाट आहे त्या पाऊलवाटावरती लक्ष असू द्या. असे बाण केलेले ते, ह्या बाणांच्या दिशेनं आपल्याला जायचं आहे. जागोजागी दगडं असतील, झाडं असतील, अशा ठिकाणी बाण केलेले आहेत. नवीन लोक येतात, त्यांचा रस्ता चुकू नये यासाठी ही सोय आहे. ज्यांनी कोणी हे केलं असेल त्यांचं मनापासून धन्यवाद. कारण जे नवीन लोक येतात, कधी कधी एखादा असतो की तो एकटा येतो, मित्र वगैरे सोबत नसतात. अशा वेळेला मग रस्ता चुकल्यासारखं होतं. तर रस्ता चुकू नये म्हणून ही छान अशी गोष्ट आहे.
अशा पद्धतीनं आपण आहे ना जवळजवळ निम्मा जो भाग आहे माऊली किल्ल्याचा तो भाग चढलोय आपण. पाठीमागे बघू शकता हा इकडे जो हात आहे इकडं एक झेंडा दिसतोय. पाठीमागचा परिसर बघा. अशा पद्धतीनं आहे. आणि आहे ना ही जी पाऊलवाट आहे ह्या पाऊलवाटेला धरून इकडे वरती जायचं आहे. चला वेळ न घालवता आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. इथं असं दिलेलं आहे माहुली गडावरती आपण इथून 20 मिनिटात जाऊ. तर बघूया 9:30 वाजले ती. आपण 8:21ला सुरुवात केली होती. जवळजवळ 1 तास झालेला आहे. किल्ल्याच्या आता आपण खालोखाल आलोय आणि हे जे इथं वरती दिसतंय तिथं जाणार आहे. तर चढताना थोडीफार अवघड असे रस्ते येते. आपण मग अशी हे जे समोरचं टोक दिसतंय इथं होतो आणि ही जी समोरची पाऊलवाट दिसते त्या पाऊलवाटेनं असं चालत चालत इथपर्यंत आलेलो आहे. खाली ते लोक दिसतात ते माझ्या समोर होते. मी त्यांना बरंच पाठीमागं टाकलंय. रस्ता मी लवकरात लवकर कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. पाठीमागे बघू शकता झेंडे. आपण मगाशी ज्या शिड्या दाखवल्या त्या शिड्या चढून आल्यावरती हो झेंडा लागतोय आणि तिथून सरळ आपल्याला पुढे जायचं आहे. समोर नेमकी काय काय त्या आपण बघणार आहे. अशा पद्धतीने आपण इथपर्यंत पोहोचलोय.
अजून गडावरती पाहण्यासारखं काय काय ते आपण बघणार आहे आणि पुन्हा परतीच्या प्रवासाला लागणार आहे. परतीच्या प्रवासापूर्वी जेवढं काय बघता येईल तेवढं आपण बघणार आहे. पाठीमागे बघू शकता पूर्ण एक ध्वज आहे. तुम्हाला जसं सांगितलं होतं त्याच पद्धतीने आपण काय करणार आहे, जो रूट आहे वाट आहे त्या वाटेवरती बाण दाखवले त्या बाणांचा वापर करत करत आपण पुढे निघणार आहे. आपला प्रवास आहे तो कंप्लीट करणार आहे. अशा पद्धतीने आपण इथं जे टाके त्या टाकेपाशी आलोय. आता आपल्या अतिरिक्त बॉटल नाही, बॉटल असते आपण पाणी घेतलं असतं. पाणी थोडं गढूळ वाटतंय. हे बघा पाठीमागं हे टाके आणि आपण हा जो पाठीमागे रस्ता दिसतोय त्या रस्त्यानं जाणार आहे. जे टाकं होतं पाण्याचा जो कुंड होता, हौद म्हणा कुंड म्हणा, तर तिथून आपण सरळ पुढं निघत आलेलो. ही जशी पाऊलवाट आहे त्या पाऊलवाटाच्या मागं आपण जाणार आहे. बघू शकता इथं दोन पाट्या ती शंभुदुर्ग प्रतिष्ठान राजगडाकडे. हा बाण असा इकडच्या दिशेने दाखवलेला आहे. आपण इकडं अगोदर जाणार आहे आणि नंतर इकडच्या साईडला जाणार आहे. आता अजून एक पाटी आहे इथं झाडाला टांगलेली बघा, शिवदुर्ग प्रतिष्ठान महादरवाजाकडे. आता महादरवाजा कुठे तिकडं आपण जाणार आहे, तर चला जाऊया महादरवाजाकडे.
अशा पद्धतीनं आपण तुम्हाला जे दाखवलं होतं इथं आलेलो आहे. इथं पाठीमाग बघू शकता शिवलिंग नंदी आणि इथं काही सूचना दिल्या होती. त्या सूचनांचं पालन करणं प्रत्येकाचं काम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा एक गड असून ह्या गडाचं पावित्र्य राखलं पाहिजे आणि हे आपल्या सगळ्यांचंच काम आहे. तर इथं कोणी जर पार्टी करण्याच्या उद्देशाने जर येत असेल तर कृपया असं कोणी करू नये. तर तुम्हाला मी जो गड आहे, गडाची जी भिंत आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती आहे, लोक ट्रेकिंगसाठी येतात, गडावरती फिरण्यासाठी येतात आणि अशा प्रकारचा कचरा टाकतात. हे काही योग्य नाही आहे. इथं खूप लोकांनी कचरा टाकलेला आहे, हे चुकीचं आहे. प्लास्टिकचं विघटन होत नाही आणि ती प्लास्टिक तशीच असते. प्लास्टिक ही निसर्गासाठी हानिकारक आहे. तर जेवढं होईल तेवढं शक्यतो करून प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे. इथं बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. जी पिंड होती त्या पिंडीकडनं आपण महाद्वाराकडे जातो. आसनगाव हा एकटाच. नमस्कार. जो महादरवाजा सांगितला जातो, महाद्वार सांगितला जातो, तो बघणारे आपण हे पाठीमागे बघू शकता.
इथे खूप सारे माकडं आहे ती, त्यांच्यापासून सावध राहायला पाहिजे. मोबाईल म्हणा किंवा महागड्या वस्तू असतील, माकडं घेऊन जाऊ शकतात. तुम्हाला मी थोडंसं खाली उतरून दाखवणार आहे. थोडीशी अवघड वाट आहे. इथं पाणी जातंय, शेवट झालेलं आहे, तर त्याच्यामुळं आपण थोडा हळूहळू जाणार आहे जपून. अशा पद्धतीनं हा जो पाठीमागचा गड आहे, किल्ला आहे, त्या किल्ल्याची अशी तटबंदी आहे. तुम्ही बांधकाम बघू शकता, अजूनही चांगल्या स्थितीत आहे आणि काय काय ठिकाणी त्याची पडझड झाली. डागडुजी बोलतात, डागडुजी आपल्याला काही आढळून येत नाही आहे. सहसा किल्ल्याकडं कोणाचं लक्ष नसावं. पाठीमागं बघू शकता. जॅकेट कुठे आहे? दीपाली माझा फोन आणि ते पॉवर बँक झेंडाच घेतला नव्हता. अजून पुढे राहू. आज रविवार असल्या कारणानं इतके लोक आले ती. हे अजून खूप लोक होते जे वरती गेलेले ती. तर आता मी जे तुम्हाला तो दरवाजा दाखवला, त्या दरवाजाकडे आम्ही जाऊन आलो. जो कल्याण दरवाजा होता तिकडे जायला वेळ नाही पुरणार आपल्याला, कारण तिकडे सहसा कोणी जात नाही आहे. एखादं कोणी सोबतीला असतं तर आपण जाऊ शकलो असतो, पण सोबत कोणी नसल्या कारणानं आपण काय तिकडे काय जाणार नाही. आता आपण परतीचा प्रवास सुरू करतोय.
10:37 झालेले आणि आता आपण गड उतरण्याचं काम करूया. जी शिडी होती मगाची त्या शिडीने आता आपण उतरत आहोत. जेवढं शक्य होईल तेवढं सावधान आणि हळूहळू माणसानं उतरलं पाहिजे. काही लोकांना म्हणजे खाली बघितल्यानंतर चक्कर वगैरे येते खोल जर असेल तर, असं काही उद्भवू नये म्हणून हळूहळू जपून एक एक पाऊल टाकून उतरायचंय. हे लोक चढतात का? काय करतात? एक मिनिट बाळात साईडला. इथे बघा, इथे येऊन ठेवलं ते दगड वगैरे लावा साईडला, पाठीमध्ये दगड लावा. कसा इथं पेस आहे असा, त्याला म्हणा घेऊन जा ना. एक मिनिट. हॅलो. हो हो सगळं व्हिडिओ तुम्हाला कॉल पण सगळा दाखवतो. काय काय रे काय पद्धतीनं आपण 10:40 उतरायला सुरुवात केली होती. आता हा ब्रिज आलाय म्हणजे आपल्याला 11 काहीतरी 30च्या आसपास मिनिटं झाली ती. म्हणजे उतरायला कमी वेळ लागला आणि चढायला आपण 8:21 सुरुवात केली होती नाही का. म्हणजे 1.5 तास लागला आपल्याला. अशा पद्धतीने आपण तो माऊली किल्ला होता त्याची सफर केले. जो कल्याण दरवाजा होता तिकडं आपण काय गेलो नाही. तिकडे जायला वेळ झाला असता आपल्याला, म्हणून आपण जे शिवलिंग आहे तिथपर्यंतच जाऊन आलेलो आहे. अशा पद्धतीनं आपण उतरून आलो आहे आणि जो गेट आहे आता त्या गेटकडे जाणार आहे. गेटमधून बाहेर पडू, आपण आपली बाईक घेऊ आणि आपल्या पुढच्या प्रवासाला लागूया. तुम्ही गडावरती ज्या मार्गाने जाता त्याच मार्गाने पुन्हा खाली यावं लागतं उतरण्यासाठी. अशा पद्धतीने आपण जो माऊली किल्ला होता तो किल्ला उतरून आलो आहे. आणि हे बघू शकता. आता आपण जो गेट आहे गेटच्या बाहेर निघणार आहोत आणि
आपली जी बाईक आहे ती बाईक घेऊन आपण पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. जसं की याच्या अगोदर इथं जो गेट आहे खालचा त्या गेटपर्यंत मी आलो होतो आणि तुम्हाला सांगितलं होतं की लवकरच जो नवीन पूर्ण व्हिडिओ असेल तो आपल्याला भेटेल. तर अशा पद्धतीनं आपण जो अर्धा का होईना जो इथं गाडी लावण्यासाठी जागा आहे, तुम्ही बघू शकता. आपण गाडी आहे ना ती इकडं लावलेली आहे. आता ऊन झालं आहे, आपण गाडी लवकर काढणार आहे इथून आणि पुढचा प्रवास सुरू करणार आहे. तर अजून तुम्हाला एक दाखवतो, इकडं पाठीमागं बघू शकता. काच, प्लॅस्टिक, रॅपर्स, कागद हे असे डबे ठेवले डस्टबिन. तर काच असेल, कागद असेल, रॅपर असेल, ते जे डस्टबिन आहे त्या डस्टबिनमध्येच गेलं पाहिजे, जेणेकरून आपण निसर्गाला हानी पोचवणार नाही. आपण जे प्लास्टिक वापरतो प्लास्टिकपासून निसर्गाला हानी असते, तर ती हानी आपल्याकडनं होणार नाही. ही सगळ्यांनी काळजी घ्यायची. धन्यवाद. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.